नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। आपला आजचा पाठ असणार आहे 147वा। या पाठमध्ये आपण 21 ते 26 ऑगस्ट या दरम्यानचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहणार आहोत। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण सर्व प्रश्न हे IMP घेतलेले आहेत। कोणताही टाइमपास प्रश्न यामध्ये आपल्याला दिसणार नाही। जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। प्रश्न पहिलाच IMP प्रश्न आहे बघा, विचारला जाऊ शकतो। तर प्रश्न काय आहे, पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? परीक्षेमध्ये 100% प्रश्न हा दिसलाच पाहिजे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, गोविंदराजन पद्मनाभन। तर पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 हा गोविंदराजन पद्मनाभन यांना प्रदान करण्यात आला। कोणाच्या हस्ते? तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पहिल्यांदाच झाला आहे बघा, पहिल्यांदा। पुढचा आहे रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपेस्टोल हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कार बघा, रशियाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपेस्टोल हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला। रशियाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्लादिमीर पुतिन हे रशियाचे सध्याचे अध्यक्ष आहेत। आता नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च पुरस्कारासोबतच इतर कोणकोणते पुरस्कार हे मिळालेले आहेत त्याची जर आपण रिव्हिजन पाहूया, तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी भूतानचा सर्वोच्च पुरस्कार बघा, ऑर्डर ऑफ ड्रूक गॅल्पो, ऑर्डर ऑफ ड्रूक गॅल्पो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। तसेच कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा जो काही पुरस्कार आहे तो 2023ला नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता। 2024ला कोणास करण्यात आला? तर द्रौपदी मुर्मू यांना। कन्फ्यूज होऊ नका। 2023 मध्ये कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर 2023, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा जो काही पुरस्कार आहे हा देखील प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर ऑर्डर ऑफ नाईल इजिप्त देशाचा सर्वोच्च पुरस्कार 2023ला प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर पापुआ न्यू गिनीचा 2023चा ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑनर ऑफ लोगोहो हा जो काही पुरस्कार आहे हा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे। आता इथे पर्याय दिसतो बघा, द्रौपदी मुर्मू बघा, अशीच आपण पाहिलं 2024चा बघा कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी हा जो काही पुरस्कार आहे तर तो द्रौपदी मुर्मू यांना नुकतंच प्रदान करण्यात आला। तसेच डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने देखील बघा त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून। शक्तिकांत दास जर आपण पाहिलं तर शक्तिकांत दास यांना बघा 2023 साली सर्वोत्कृष्ट बँकर ऑफ द इयर 2023चा जो काही पुरस्कार आहे तो त्यांना प्रदान करण्यात आला आहे। त्यानंतर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। पुढचा तिसरा प्रश्न पाहूया, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC चे अध्यक्ष कोण बनले आहेत? प्रश्न IMP आहे, 100% पोलीस भरतीमध्ये पाहावयास मिळेल बघा प्रश्न। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC चे अध्यक्ष सध्या कोण बनलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, जय शहा। BCCI चे सचिव होते बघा जय शहा, आता ते BCCI चे सचिव न राहता ICC चे अध्यक्ष बनलेले आहेत। आता BCCI सचिव ही जागा रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी अरुण जेटलीचे पुत्र हे BCCI चे सचिव बनू शकतात, अशी एक बघा शक्यता निर्माण झालेली आहे। कोणती अधिकृत घोषणा झाली नाही, परंतु अरुण जेटली यांचे पुत्र हे BCCI चे सचिव बनू शकतात।
त्यापूर्वी आपण ICC पाहत आहोत. तर ICCचे अध्यक्ष कोण बनले तर बघा जय शहा यांची बिनविरोध निवड झालेली आहे ICCचे अध्यक्षपदी. इतक्या दिवस ते BCCIचे सचिव म्हणून पदभार सांभाळत होते. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट, तर ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले तर जय शहा हे बघा ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. यांच्या अगोदर ICCचे अध्यक्ष कोण होते तर ग्रेग बार्कले हे ICCचे अध्यक्ष होते. जर आपण ICCची स्थापना पाहिली तर ICCची स्थापना झाली होती 1909 साली, ज्याचे मुख्यालय आहे बघा दुबई UAE या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. जर पूर्वीचा इतिहास पाहिला ICCचा तर 1909 ते 2005 या कालावधीत ICCचे मुख्यालय लंडन इंग्लंड या ठिकाणी होते. त्यानंतर 2005 नंतर ICCचे मुख्यालय हे दुबई UAE या ठिकाणी हलवण्यात आले आणि सध्या दुबई UAE या ठिकाणी ICCचे मुख्यालय आहे. आता ICCची माहिती घेतली तर BCCIची देखील माहिती घेऊया. तर BCCIची स्थापना झाली होती 1928 साली, ज्याचे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिनी. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच कोण आहेत? मुख्य प्रशिक्षक तर ते आहेत गौतम गंभीर. अगोदर होते राहुल द्रविड. आता नुकतंच वर्ल्ड कप पार पडला बघा 2024चा, तर त्यावेळी मुख्य कोच कोण होते तर त्यावेळी होते राहुल द्रविड. त्यानंतर जेव्हा वर्ल्ड कप संपला त्यानंतर आता भारताचे मुख्य कोच बनलेले आहेत गौतम गंभीर. बॉलिंग कोच किंवा गोलंदाजी प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर मॉर्ने मॉर्केल. इत्यादी माहिती आपण एका प्रश्नामधून पाहिलेली आहे. म्हणजे जवळपास कुठलाही प्रश्न जरी विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला येईल. चौथा प्रश्न आहे C8 आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड भारताचे सध्याचे कर्णधार. आता ते कोणकोणत्या याचे आहेत तर बघा ते आहेत ODI आणि टेस्ट. ODI आणि टेस्टचे कर्णधार आहेत बघा रोहित शर्मा. T20चे कर्णधार कोण आहेत तर सूर्यकुमार यादव. तर रोहित शर्मा यांना बघा C8 आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार नुकतंच प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर बघा भारताचे पूर्वीचे मुख्य कोच राहुल द्रविड यांना जीवन गौरव पुरस्काराने देखील यामध्ये सन्मानित करण्यात आले. अगोदरचे कोच हा राहुल द्रविड, आता सध्या कोण आहे तर गौतम गंभीर. त्यानंतर रोहित शर्माचा जर विचार केला तर बघा जो काही 2024चा T20 वर्ल्ड कप पार पडला तर यांच्याच नेतृत्वात भारताने 2024चा T20 वर्ल्ड कप हा दुसऱ्यांदा जिंकला. पहिल्यांदा जिंकला होता महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात 2007 साली. त्यानंतर 2024 साली रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारताने T20 वर्ल्ड कप हा जिंकला आहे. पुढचा पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाची निवड झाली आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर पर्याय अ सध्याचे RBIचे गव्हर्नर कितवे आहेत तर 25वे आहेत बघा 25वे RBI गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. आणि यांचेच बघा जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून बघा निवड झालेली आहे सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे बघा सलग दुसऱ्यांदा. त्यानंतर बघा 2023 साली आपण मगाशीच पाहिलं तर गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार हा देखील प्रदान करण्यात आला होता शक्तिकांत दास यांना 2023 साली. आता जर RBI पाहिलं तर RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 साली. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉर्न स्मिथ होते. आणि पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारलं तर CD देशमुख हे होते. पुढचा 6वा प्रश्न आहे, एक इथे माहिती द्यायची राहिली सॉरी. तर ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर्स रिपोर्ट कार्ड 2024 यामध्ये शक्तिकांत दास यांना बघा A+ रेटिंग देण्यात आलेले बघा A+ रेटिंग. पुढचा 6वा प्रश्न आहे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचे प्रमुख कोण असणार आहेत? नुकतंच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या त्यानंतर आता पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडत आहेत. आजपासूनच सुरुवात झालेली आहे. आणि यामध्ये भारतीय दलाचे प्रमुख कोण असणार आहेत? प्रमुख तर ते असणार आहेत सत्यप्रकाश सांगवान.
सत्यप्रकाश सांगवान हे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचे प्रमुख असणार आहेत. आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताचे दल प्रमुख कोण होते तर गगन नारंग, पथक प्रमुख याला आपण म्हणतो. तर पथक प्रमुख कोण होते गगन नारंग. आणि आता पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय दलाचे प्रमुख कोण आहेत तर सत्यप्रकाश सांगवान, सत्यप्रकाश सांगवान. आता ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पार पडत आहे बघा, पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. आता यामध्ये भारतातून बघा किती खेळाडू हे सहभागी होणार आहेत तर 84 पॅरा ॲथलीट्स या स्पर्धेत भारतातून बघा सहभागी होणार आहेत आणि 12 विविध खेळांमध्ये ते सहभागी होणार आहेत, 12 विविध खेळांमध्ये ते सहभागी होणार आहेत. आता पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बघा भारताचे ध्वजवाहक कोण असणार आहेत, भारताचे ध्वजवाहक. तर यामध्ये भारताचे ध्वजवाहक असणार आहेत सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. पुरुषांसाठी सुमित अंतिल आणि महिलांसाठी भाग्यश्री जाधव हे पॅरा ऑलिम्पिक 2024 साठी भारताचे ध्वजवाहक असणार आहेत. जर पॅरिस ऑलिम्पिकचा जर विचार केला तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते तर शरत कमल अचंता व PV सिंधू हे उद्घाटनावेळी भारताचे ध्वजवाहक होते आणि समारोपावेळी PR श्रीजेश व मनु भाकर हे दोघे समारोप सोहळ्यावेळी भारताचे ध्वजवाहक होते. हे झालं पॅरिस ऑलिम्पिकचा विचार केला तर आपण. आता पॅरिस ऑलिम्पिक बद्दल थोडीशी माहिती पाहूया रिव्हिजन म्हणून. तर सर्वाधिक पदके ही कोणत्या देशाने जिंकले तर सर्वाधिक पदके ही बघा अमेरिका या देशाने जिंकलेले आहेत 126. यामध्ये 40 सुवर्ण पदकाचा, सर्वाधिक 40 सुवर्ण पदकाचा समावेश आहे. भारताने किती पदके जिंकली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर बघा 6 पदके जिंकली आहेत भारताने. त्यामध्ये 5 कांस्य पदक आणि 1 रौप्य पदक. आता ते रौप्य पदक जे काही एक आहे तर ते कोणी जिंकले आहे तर नीरज चोप्राने, भारताच्या गोल्डन बॉयने जिंकलेले आहे 1 सुवर्ण पदक. 6 पदकांसह भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कितव्या स्थानावर होते तर भारत होता बघा 71व्या स्थानावर, 71व्या स्थानावर. पहिल्या स्थानावर आहे अमेरिका हा देश. पथक प्रमुख मगाशीच आपण पाहिलं गगन नारंग हे पथक प्रमुख होते. त्यानंतर हॉकी संघाचे कर्णधार कोण होते तर हरमनप्रीत सिंग हे भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिले पदक कोणी मिळवून दिले होते भारताला तर मनु भाकर यांनी मिळवून दिले होते. उद्घाटन कोणत्या नदीच्या पात्रावर किंवा काठावर पार पडले तर सीन नदीच्या पात्रावर बघा पार पडले. पुढचा 7वा प्रश्न आहे महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 हा बांगलादेश ऐवजी कोठे होणार आहे तर नुकतंच बांगलादेशमध्ये जी काही परिस्थिती आहे किंवा वातावरण निर्माण झालेले आहे ते लक्षात घेता ICC ने बघा बांगलादेश ऐवजी UAE या ठिकाणी बघा महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 हा आयोजित केला गेला आहे. कोणत्या देशात होणार आहे आता तर UAE या ठिकाणी होणार आहे. नीट लक्षात ठेवा, सर्वांना माहिती होतं की बांगलादेशमध्ये होणार आहे परंतु आता ICC ने ते UAE या ठिकाणी घेण्याचे ठरवले आहे. 2023चा जो काही महिलांचा T20 वर्ल्ड कप पार पडला तर त्यावेळी विजेता देश कोणता होता तर ऑस्ट्रेलिया हा विजेता देश होता. आणि जो काही नुकतंच महिला आशिया कप पार पडला श्रीलंका या देशामध्ये तर त्यावेळी विजेता संघ कुठला होता तर श्रीलंका हा देश विजेता संघ होता. उपविजेता होता आपला भारत. पुरुषांचा T20 वर्ल्ड कप कोणी जिंकला तर तो आपल्या भारताने जिंकला. उपविजेता होता दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका. त्याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका. चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर ती बघा पाकिस्तान या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा आहे प्रश्न डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय कृती दल स्थापन केलेले आहे तर 10 सदस्यीय कृती दल हे कोणी स्थापन केलेले आहे तर बघा पर्याय आरती सरीन यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी 10 सदस्यीय बघा कृती दल स्थापन केलेले आहे आरती सरीन यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचा 9वा प्रश्न आहे दुसऱ्या जागतिक हळद परिषद 2024 चे आयोजन
कोठे करण्यात आले तर पर्याय क मुंबई या ठिकाणी करण्यात आले बघा दुसऱ्या जागतिक हळद परिषद 2024चे आयोजन. त्याचबरोबर बघा जो काही काळा घोडा कला महोत्सव असतो बघा तर तो कोणत्या ठिकाणी पार पडतो तर तो आपल्या बघा मुंबई या ठिकाणी पार पडतो. त्यानंतर दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले तर ते देखील मुंबई या ठिकाणी पार पडले. हे मुंबईला विचारले जाऊ शकतात. तिन्ही ज्या काही परिषदा आहेत महत्त्वाच्या तर त्या विचारल्या जाऊ शकतात. पुढचा आहे अमेरिकेच्या टेक्सास येथे टेक्सास या ठिकाणी किती फूट उंच हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली तर पर्याय अ 90 फूट. अमेरिकेच्या टेक्सास या ठिकाणी विचारला जाऊ शकतो प्रश्न कोणत्या ठिकाणी तर टेक्सास या ठिकाणी 90 फूट हनुमानाच्या मूर्तीचे बघा उद्घाटन किंवा स्थापना करण्यात आलेली आहे. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जो बायडन. पुढचा 11वा प्रश्न आहे केंद्र सरकारने लडाखमध्ये किती नवीन जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे तर पर्याय क 5. केंद्र सरकारने लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता ती 5 जिल्हे कोणकोणते आहेत तर ते आपण पाहूया. तर पहिला आहे झांस्कर, दुसरा आहे द्रास, तिसरा आहे शाम, चौथा आहे नुब्रा आणि 5वा आहे चांगथांग. पुन्हा एकदा सांगतो झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा, चांगथांग ही 5 नवीन जिल्हे बघा केंद्र सरकारने लडाखमध्ये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणाऱ्या टेलिग्रामचे संस्थापक व CEO कोण आहेत. प्रश्न IMP आहे बघा विचारला जाऊ शकतो. टेलिग्रामचे संस्थापक व CEO कोण आहेत तर ते आहेत पर्याय क पॉवेल डुरोव. पॉवेल डुरोव हे बघा सध्या चर्चेत असणाऱ्या टेलिग्रामचे संस्थापक व CEO आहेत. नुकतंच बघा टेलिग्रामच्या संस्थापकावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने भारतात ही टेलिग्राम हे बॅन केले जाऊ शकते आणि त्यासाठी हा प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचा आहे. नुकतंच खूप चर्चा चालू आहे टेलिग्राम या विषयावर. तर मुंबई किंवा पुणे या 2 ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण यांना जे काही टेलिग्रामचे संस्थापक आहेत बघा पॉवेल डुरोव यांना पॅरिस फ्रान्समधून बघा अटक करण्यात आली आहे. पॅरिस फ्रान्स या ठिकाणाहून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे कोणत्या राज्याने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला तर पर्याय क पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला आहे. ममता बॅनर्जी बघा मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या. राजधानी आहे कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर याला दुसरंच नाव विचारलं जाऊ शकतं बघा तर रत्तिरर शाथी. रत्तिरर शाथी हे जे काही हा जो काही कार्यक्रम आहे तर तो कोणत्या राज्याने सुरू केला तर पश्चिम बंगाल या राज्याने सुरू केला. प्रश्न काही विचारला जाऊ शकतो. एकतर विचारला जाऊ शकते हेल्पर्स ऑफ द नाईट किंवा रत्तिरर शाथी हा कार्यक्रम. तर योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. पुढचा आहे 14वा प्रश्न शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि हेच बघा शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले विमानतळ ठरलेले आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे तर ती सुरू केली आहे पर्याय ड हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने. तर हिमाचलचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सुखविंदर सिंग सुखू हे हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. तर याच राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना ही सुरू केली आहे. पुढचा आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एसिक. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन
च्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, अशोक कुमार सिंह यांची एसिकच्या महासंचालकपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे. पुढचा 17वा प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकारचा 2023चा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर पर्याय क, के.एस. चित्रा यांना जाहीर झाला आहे मध्य प्रदेश सरकारचा 2023चा लता मंगेशकर पुरस्कार. आता गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात आला? तर अनुराधा पौडवाल यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 लता हा अनुराधा पौडवाल. आणि 2023चा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर उदित नारायणला 2023चा. अमिताभ बच्चनला लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार 2024 हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. मध्य प्रदेशच्या कोणास? तर के.एस. चित्रा यांना. आता अमिताभ बच्चनला कितवा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर तिसरा. पहिला प्रदान करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, दुसरा आशा भोसले यांना आणि आता तिसरा अमिताभ बच्चन यांना. पुढचा आहे, श्रीलंकाने भारतासहित किती देशांना मोफत विजा सुविधा देण्याची घोषणा केली? तर पर्याय ड, 35 देशांना बघा विजा सुविधा देण्याची घोषणा केली आहे श्रीलंका या देशाने. 19वा प्रश्न आहे, इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी कोण पहिली महिला ठरली आहे? तर पर्याय ड, डायना पंडोले. पुणे या जिल्ह्याशी संबंधित आहेत बघा डायना पंडोले. आणि याच बघा इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. पुढचा आहे 20वा प्रश्न, लुसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर त्यांनी जिंकले आहे पर्याय ब, रौप्य पदक. दुसऱ्या क्रमांकावर राहिले बघा नीरज चोप्रा आहे लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकत किती मीटरचा थ्रो केला होता? तर तो बघा 89.49 एवढा भालाफेक करत बघा त्यांनी लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये दुसरे स्थान पटकावले आणि रौप्य पदक जिंकले. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी किती मीटरचा थ्रो फेकला होता? तर बघा 89.45 मीटरचा थ्रो फेकत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले होते आणि लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये देखील त्यांनी रौप्य पदकच जिंकलेले आहे. त्याला आपण बघा गोल्डन बॉय म्हणून ओळखतो नीरज चोप्राला. कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर हरियाणा या राज्याशी संबंधित आहेत. आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत. 21वा प्रश्न आहे, एकूण पर्यावरण उत्पादन गॅप इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर पर्याय क, उत्तराखंड. पुष्कर सिंग धामी हे मुख्यमंत्री आहेत बघा उत्तराखंडचे. आणि हेच एकूण पर्यावरण उत्पादन गॅप इंडेक्स तयार करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्याचबरोबर बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे उत्तराखंड. पुढचा 22वा प्रश्न आहे, इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणास मिळाला किंवा प्रदान करण्यात आला? तर पर्याय क, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या विमानतळाला इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. पुढचा 23वा प्रश्न आहे, 17व्या दिव्य कला मेळ्याचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर पर्याय क, छत्तीसगड या राज्यामध्ये 17व्या दिव्य कला मेळ्याचे आयोजन हे नुकतंच करण्यात आले. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय हे मुख्यमंत्री आहेत. पुढचा आहे, हंगेरी येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधारपदी निवड झालेली अनया भवसार ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर पर्याय अ, पुणे. तर हंगेरी येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधारपदी निवड झालेली अनया भवसार ही पुणे या जिल्ह्याशी संबंधित आहे. पुढचा आहे, अंडर 17 महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय अ, आपल्या भारताने पटकावले बघा भारताने. पुढचा 26वा प्रश्न आहे,
केंद्र सरकारची नवीन एकीकृत पेन्शन योजना UPS कधीपासून लागू होणार आहे? तर पर्याय अ 1 एप्रिल 2025 पासून केंद्र सरकारची नवीन एकीकृत पेन्शन योजना UPS ही लागू होणार आहे. आता ही जी काही योजना आहे बघा UPS एकीकृत पेन्शन योजना, तर ती 2004 तारखेनंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. 2004 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ती लागू असणार आहे आणि 25 वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे बघा. 25 वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना. पुढचं आहे, भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या कोणत्या पहिल्या हायब्रिड रॉकेटचे प्रक्षेपण केले? तर पर्याय अ रहूमी 1. तर भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या पहिल्या रहूमी 1 या हायब्रिड रॉकेटचे प्रक्षेपण केलेले आहे. याची लांबी किती आहे? तर बघा 3.5 मीटर एवढी त्याची लांबी आहे. 3.5 मीटर एवढी त्याची लांबी. आता कोणी विकसित केलेले आहे? तर स्पेस झोन इंडिया या स्टार्टअप कंपनीने हे रहूमी 1 हे हायब्रिड रॉकेट हे विकसित केलेले आहे. पुढचा 28वा प्रश्न आहे, 15 वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय ड तन्वी पत्री यांनी 15 वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेले आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर बघा चीन या देशात आयोजन करण्यात आले होते. पुढचा 29वा प्रश्न, सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर किती वर्षांसाठी बंदी घातली आहे? तर पर्याय ब 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे बघा सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर. प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडला होता बघा, सेबीचे अध्यक्ष किंवा सेबीचे प्रमुख कोण आहेत? तर सेबीचे सध्याचे प्रमुख आहेत माधवी पुरी बीच हे सध्याचे प्रमुख आहेत सेबीचे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. याचा फुल फॉर्म आहे बघा, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा सेबीचा फुल फॉर्म आहे. पुन्हा एकदा सांगतो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा फुल फॉर्म आहे, ज्याची स्थापना झाली होती 1988 साली. परंतु सेबी कायदा 1992 अंतर्गत 30 जानेवारी 1992 रोजी वैधानिक मान्यता प्राप्त झाली. स्थापना जरी 1988 साली झाली, परंतु वैधानिक मान्यता ही त्याला 30 जानेवारी 1992 मिळाली, ज्याचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सेबीचे मुख्यालय. पुन्हा एकदा प्रमुख सांगतो, माधवी पुरी बीच. पुढचा 30वा प्रश्न आहे, एम करुणानिधी यांच्या स्मरणार्थ किती रुपयांचे स्मारक नाणे जारी करण्यात आले? तर पर्याय ड 100 रुपयांचे स्मारक नाणे हे एम करुणानिधी यांच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले. पुढचा 31वा प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहे? तर पर्याय ड कर्नाटक. सिद्धरामय्या कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत, राजधानी आहे बंगळुरू. आणि भारताचं सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात आहे? तर ते आहेत कर्नाटक या राज्यामध्ये. पुढचा 32वा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या बायो E3 धोरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? तर पर्याय क शिक्षण याचा समावेश नाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या बायो E3 या धोरणामध्ये. पुढचा 33वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने राईट टू डिस्कनेक्ट कायदा पास केला? तर पर्याय क ऑस्ट्रेलिया या देशाने राईट टू डिस्कनेक्ट हा कायदा पास केला आहे. 34वा प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते किंवा नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल लॉन्च करण्यात आले? तर पर्याय ड JP नड्डा यांच्या हस्ते नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल लॉन्च करण्यात आले. पुढचा आहे 35वा प्रश्न, शिखर धवन या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय ब क्रिकेट. डावखुरा फलंदाज होता बघा आणि सलामीवीर होता, सलामी म्हणजेच ओपनर होता बघा, ओपनर. आणि याचा खेळाडूने बघा नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे सर्व आंतरराष्ट्रीय खेळातून आणि ते क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत.
त्यांना 2021 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2021 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोणत्या राज्याशी किंवा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत तर ते आहेत दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित. 2013 तसेच 2017 या वर्षी जेव्हा बघा चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडली होती 2013 ते 2013 आणि 2017 तर यावेळेला चॅम्पियन्स ट्रॉफी बघा झाली होती आणि या दोन्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि या धावा करण्यासाठी त्याला गोल्डन बॅट मिळाली होती. बघा गोल्डन बॅट मिळाली होती आणि असे करणारा तो पहिला एकमेव खेळाडू ठरला होता बघा शिखर धवन. 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा, 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा असे करण्यासाठी त्याला गोल्डन बॅट मिळाली होती आणि सलग 2 गोल्डन बॅट मिळवणारा एकमेव खेळाडू बनला होता शिखर धवन. त्यानंतर 2014 साली विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर. पुढचा आहे 36वा प्रश्न. एससीओ परिषद 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर पर्याय क पाकिस्तान या देशामध्ये एससीओ चे आयोजन करण्यात येणार आहे, ज्याचा फुल फॉर्म आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असा फुल फॉर्म आहे. 2001 साली याची निर्मिती झालेली आहे. मुख्यालय आहे बीजिंग चीन या ठिकाणी आणि भारत हा बघा 2017 साली पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश केला होता एससीओ मध्ये. भारताने 2017 साली पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश केला होता. पुढचा 37वा प्रश्न आहे. 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा कोठे होणार आहेत? 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा तर या पर्याय अ हंगेरी या ठिकाणी होणार आहेत. हंगेरी. 38वा प्रश्न आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पर्याय ब एम सुरेश यांची नियुक्ती करण्यात आली एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरमनपदी. 39वा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने लहान मुलांच्या शिक्षणासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला? आरंभ कार्यक्रम तर पर्याय अ पंजाब. पंजाब राज्याच्या सरकारने लहान मुलांच्या शिक्षणासाठी आरंभ कार्यक्रम हा सुरू केला आहे. पुढचा 40वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने माजी आमदारांना दरमहा 50,000 रुपये पेन्शन लागू करण्याची घोषणा केली तर पर्याय क सिक्कीम. सिक्कीम या राज्य सरकारने बघा माजी आमदारांना दरमहा 50,000 रुपये पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 40 चालू घडामोडींचे प्रश्न हे बघा नुकतेच जे काही लेटेस्ट आहेत तर ते आपण इथे पाहिलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.